आज आपण करवंद्याचं लोणचं करणार आहोत। मी करवंद पहिला स्वच्छ धुवून घेतली, त्याला चीक होतं ते काढून घेतलं। एका करवंदामध्ये 4 फोड्या केल्या, त्याच्या बिया काढून घ्यायच्या कारण त्या कडू लागतात। त्यामध्ये मी आता मीठ घालते, सोडा मसाला सगळा घालून घ्यायचा। मीठ घातलं, हळद घातलं, 1 चमचा आपला घरचा लाल चटणी घालायची। त्यामध्ये मी हिंग घातलं अर्धा चमचा, बेडेकर लोणचं 1 चमचा घातला आणि मी मेथी आणि मोहरी मिक्सरमधून काढून थोडे बारीक धुवून ते पण घातलेले आहेत। हे सगळं घातलं। आता आपण हे सगळं एकजीव करायचं आहे आणि एकजीव केल्यानंतर असं हे प्रत्येक फोडीला हा मसाला लागला पाहिजे, म्हणजे अजूनही लोणचं चांगलं होतं। आणि इथं मी गरम तेल करायला ठेवलेलं आहे, ते थोडंसं मी गरम करून घेते आणि ज्यावेळी थोडंसं कोमट होईल त्यावेळी ह्याच्यात घालायचं आहे आणि घातल्यानंतर बंद बरणीत, काचेच्या बरणीत भरायचं आणि 10 दिवसांनी हे चांगलं मुरतं, आपल्याला खाण्यायोग्य होऊन जातं। आता हे गरम झालेलं तेल कोमट केलंय आता हे, आणि हे बरणीत मी सगळे त्या फोडी भरलेल्या आहेत। वरून असं तेल घालायचं जे कढईपर्यंत खालीपर्यंत जातं आणि आपलं साधारण 10 दिवसांनी ही बरणी उघडायची। आता आपलं लोणचं झालं।